जे विद्यार्थी आहेत त्यांची धरपकड देखील मुंबईमधून होत होती आणि त्यानंतर आपण पाहतोय पुण्यातली ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते एकत्र जमलेले आहेत। मुख्य जो रस्ता आहे रेल्वे स्टेशन परिसरातील पुणेकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती सहभागी झालेले पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर दुपारी 3 वाजल्यापासून हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सध्या सुरू आहे। 3 वाजल्यापासून पुण्यातील जेनजीत जे आहे ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। काय सांगणार आहे 3 वाजल्यापासून आंदोलन आहे? खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी या आंदोलनाला आलेले आहेत। काल सुद्धा बालगंधर्वला आलेले होते आणि देशातील भावी पिढी ही अशाच पद्धतीने रस्त्यावर उतरून याच्या प्रकारचा निषेध व्यक्त करत आहे। आपण जर पाहिलं तर या नोटिसाला या आंदोलनाला पोलिसांनी नोटीस जी आहे ती दिलेली होती। ही नोटीस साम टीव्हीच्या हाती आहे। काय सांगणार आहे? जे या भारतामध्ये भारत माता की जय हे आम्हाला फळ मिळालेलं आहे। काल जे बालगंधर्व चौकाचे CGP आम आदमी पार्टी आणि पुणे शहरातील सर्व तरुणांनी मिळून त्यांच्या माध्यमातून ही केंद्र सरकारकडून केली जाते, तरुणांची गळचेपी केली जाते आणि हे पंतप्रधान यांचं सुरळीत होईल आणि महाराष्ट्र नक्की पंतप्रधानांचा राजीनामा आहे। सगळे आम्हाला एकच म्हणायचं आहे, तुम्ही जमावबंदी लागू करताय आम्ही प्रत्येक वेळेस। नागरिकांनी त्यांचा रोष कुठं व्यक्त करायचा, हे तुमचा भ्रष्टाचार असंच चालत सहन करायचा का विद्यार्थ्यांनी? आजपर्यंत शेतकऱ्यांची पोरं बिचारी हजारो लाखो रुपये ट्युशन घेऊन हे नीटचे पेपर द्यायचा प्रयत्न करतात आणि त्यांचा आवाज नोटीस दिली, गुन्हा दाखल केलाय, गुन्हा दाखल विद्यार्थ्यांवरती हे सरकार गुन्हे दाखल करते ज्यांना उद्या नोकरीला जायचंय त्यांना गुन्हे दाखल झाल्यावर नोकरीला घेणार का? चुपचाप राहण्याचा आमचा मिजाज नाही, आम्ही बंडखोर आहोत। दिवस वाणीतून आमच्या करणारा नक्की आपण जर पाहिलं तर राजीनामा जो आहे तो या ठिकाणी मागितला जातो आणि मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत।